नमस्कार सगळ्यांना, मी सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते। तर आणखीन एक नवीन टॉपिकवर आजचा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ काय असणार आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला कळेल, तर त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत वाटत असेल की आज असा माझा काय अवतार आहे, तर आजचा व्हिडिओ ह्याच्यावर आहे की आपल्या केसांमध्ये कधी कधी खूप जास्त प्रमाणामध्ये गुंता होतो। हे बघा, तर आता हा गुंता, ज्यांचे मोठे केस, मला पण खूप अडचण होते, केसातला गुंता निघत नाही आणि त्याच्यात तेल लावल्याच्या नंतर ना अजून जास्त गुंता होतो। तर तेल पण लावायचं आहे आपल्याला आणि गुंता पण काढायचा आहे केसातला। तो कसा, तर एक सोपी ट्रिक्स आणि टिप्स मी तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर आता इकडे बघू शकतात, केसांचा खूप माझ्या गुंतोडा झालेला आहे, पण मला केसांचा गुंतोडा पण सोडवायचा आहे, केसांचा गुंता झालाय तो पण सोडवायचा आहे आणि केसांना तेल बी लावायचं आहे। तर काही जणांना खूप चिडचिड होते तेल लावून गुंता सोडवताना। तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, आपल्या हाताच्या बोटांच्या साहाय्याने केसामध्ये असा हळूवारपणे बोट असे फिरून घ्यायचे आहेत, जेणेकरून केसामध्ये असणारा अर्धा गुंता आपल्या बोटाच्या साहाय्यानेच वेगळा होणार आहे। आता जर तुमच्याकडे असा कंगवा असेल तरीही चालेल, किंवा असा मोठ्या दातांचा कंगवा असेल तरीही चालेल। जो ग्रीन कलरचा कंगवा आहे त्याला एका बाजूला मोठे दात आणि एका बाजूला लहाने दात असतात। तर तुम्ही शक्यतो असा मोठ्या दातांचाच कंगवा मार्केटमधून आणून घ्या आणि तुम्ही जे कोणतंही तेल वापरता, तर मी इकडे आदिवासी हेअर ऑइल वापरते। तर हे अशा प्रकारे कंगव्यावरती लावून घ्यायचं आहे, किंवा थोडंसं कापसावर लावून पूर्ण कंगव्याला तुम्ही तेल पुसून घेतलं तरी चालेल। तर अशा प्रकारे जास्त प्रेस करायचं नाही। बघा, माझं पण तेल थोडं खाली सांडलं गेलं। तर असं घासून घ्यायचं आहे कंगव्याला आणि समोरच्या दातांना पण लावून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे तेल लावून झाल्याच्या नंतर खोबऱ्याच्या तेलाचा पण वापर करू शकता। आणि आता बघा, केसांचा गुंतोडा सोडवायचा आहे। डायरेक्ट स्कॅल्पपासून सुरुवात नाही करायची, स्कॅल्पपासून सुरुवात करायचं नाही, खालतून सुरुवात करायची आहे अशी। तर बघा, गुंता बऱ्याच प्रमाणामध्ये झालता, कारण मी केस व्यवस्थित सकाळपासून विंचरलीच नव्हती। तर अशा प्रकारे हळूवारपणे गेला की नाही गुंता सोडवल्या। बघा, तेल पण केसांना सगळीकडे लागलं। ते केसांना तेल लावून परत गुंता सोडवायचा म्हणलं की लय अजून गुंता होतं। तर पहिला अशा प्रकारे, जेणेकरून आपल्या खालच्या केसांना तेल लागेल, तर चेक करायचं कंगव्यावर तेल आहे की नाही। तर अशा प्रकारे हळूवार हात हे करून खालचा गुंता अशा प्रकारे सोडून घ्यायचा आहे। तर आहे की नाही साधी आणि सोपी सरळ टिप। आता राहिले मागचे केस, तर मागच्या केसात पण भरपूर प्रमाणामध्ये गुंता झालेला आहे। परत तीच ट्रिक वापरायची आहे, कंगव्याला तेल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे। तर कंगव्याला तेल लावून घेतलं आहे मी, बघू शकता तुम्ही, भरपूर असं तेल लावून घ्यायचं आहे। तर तुम्हाला वाटत असेल तेल वाया जात असेल तर तुम्ही कापसाने तेल लावू शकता बरं का कंगव्याला। आता ही माझी ट्रिक आहे म्हणून मी असंच लावते। आणि आता मागच्या बाजूला मात्र स्कॅल्पपासून सुरुवात करायची आहे, कारण महाग खूप गुंता आहे। खालून जर सुरुवात केली तर वरती तसाच गुंता केसांमध्ये राहील। तर अशा प्रकारे तेल पण मी केसांना तसंच पुसते कंगव्याचं। आणि बघा, 2 मिनिटामध्ये माझा अख्खा गुंता सोडून झालेला आहे। ज्यांचे माझ्यापेक्षा खूप मोठे केस आहेत त्यांना चांगलाच अनुभव असेल की किती त्रास होतो केसांचा गुंता सोडवताना, आणि कोणाकोणाला तर डोकेदुखीचा वगैरे त्रास असतो। तर केसांना हात लावलं की चिडचिड व्हायला लागतं। बघा, एकदम छान प्रकारे आपला गुंता सोडून झालेला आहे। अगदी काहीच मिनिटांमध्ये मी हा केसांचा गुंता इझिली सोडलेला आहे। आता तुम्हाला मी दाखवते, केस बघा किती सिल्की झालेले आहेत, इझिली कंगवा माझ्या केसातून खाली येतोय। आणि आता लास्ट स्टेप करायची आहे, तेल। आता तुम्हाला जर केस धुवायचे असेल तर भरपूर प्रमाणामध्ये तेल तुम्ही असं स्कॅल्पला लावून घ्यायचं आहे। आणि गंमत म्हणजे अशी की आता मी गुंता सोडून केसांना तेल लावते, पण तरी पण माझ्या केसांमध्ये आता गुंता नाही होणार आहे। तुम्हाला मी पुढं डेमो दाखवणारच आहे। पहिला स्कॅल्पला व्यवस्थित थोडंसं मसाज देणार आहे मी। तर अशा प्रकारे तेल लावून घेतलेलं आहे मी, बघू शकता तुम्ही। दोन्ही फिंगरच्या साहाय्याने, हातांच्या दोन्ही फिंगरच्या साहाय्याने तेल लावून घेतलेलं आहे। जिथं पाहिजे तिथं व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे आणि खालच्या बाजूलाही तेल लावून घेतलं आहे। आणि आता बघा, तुम्हाला मी परत विंचरून दाखवते, कसल्याही प्रकारचा गुंता आपल्या केसामध्ये झालेला नाही आहे, बघू शकता तुम्ही। तर इझिली गुंता सोडलेला आहे। तर आणि नंतर ना तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही वेणी किंवा सर्व केस घेऊन बांधू शकता। अर्धा 1 तासाने केस धुवू शकता, भरपूर सारं तेल लावलं असेल तर। असंच ठेवायचं असेल तरीही चालेल। तर ही साधी, सरळ, सोपी आणि इझी टिप आहे। ज्यांचे केस मोठे आहेत त्यांना तर खूप उपयोगी येते। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये टिप्स आणि ट्रिक्स दाखवली आहे। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। बाय।